श्री स्वामी समर्थ. अहो, आज लवकरच कामानिमित्त बाहेर गेले. तर मीही म्हटलं माझी झोप झाली तर माझं लवकर आवरून थोडं लिखाण करूया. कारण की आता पारायण बसलं होतं. त्यामुळे लिखाण आणि वाचन थोडं थांबलं गेलं होतं. आता पारायणही झाले तर म्हणलं आता पुन्हा लिखाणाला आणि वाचनाला सुरुवात करावी. म्हणून मी इथं लिखाणाला सुरुवात केली. लिखाणामुळे ना खूप व्यक्त होता येतं, मन हलकं होतं. म्हणून मी लिहायला सुरुवात केलेली आहे. आणि लिखाणामुळे खूप फरक पडला आहे. रोज लिहायला नाही जमत, पण जेव्हा कधी लिहायला मिळेल तेव्हा मी आवर्जून लिहिते. म्हटलं आरू उठले तर तिला आवरलं, तिला दूध वगैरे पाजलं आणि दळण नीट करायला घेतलं, कारण दळणंही संपली होती. आणि मी इथं दळण नीट करते, तिलाही करायचं होतं माझं बघून, म्हणून तीही इथं दळण नीट करत बसले. आणि आरूचं आवरून आरूला मी शाळेत पाठवलं. तर आज झेडपी शाळेतल्या मुलींची उद्याच्याला स्पर्धा आहे, म्हणून इथे त्यांची प्रॅक्टिस चालू होती. आणि आरूही अंगणवाडीमधनं बाहेर बसून ती बघत होती. तीही छान एन्जॉय करत होती. ती शाळेत गेले तोपर्यंत म्हटलं घर आवरूया. घर आवरून ती दुपारी शाळेतनं आल्याने तिला झोपवलं आणि इथं भाजी नीट करत बसली. कारण की ती झोपले तोपर्यंत म्हटलं संध्याकाळच्या भाजीची तयारी करूया. भाजी पण नीट करून झाली आणि आरूही उठली. तर आरू उठल्यानंतर तिला खाली घेऊन गेली. तिच्यासोबत खेळत खेळत तिला थोडं चारलं. चारून झाल्यानंतर म्हटलं आता आपण थोडा वेळ डोंगरावर जाऊन, आम्ही डोंगरावर जाऊन फेरफटका मारला. आरूही इथं डोंगरावर छान निवांत बसले एकटी खेळत खेळत आणि परत घरी आलो.